नॅचरल नंबर, व्हॉट इज मीन बाय होल नंबर्स, इंटिजर्स म्हणजे काय, रॅशनल नंबर्स म्हणजे काय, इरॅशनल म्हणजे काय, आणि काय सांगा रिअल नंबर्स म्हणजे काय. तर आपल्याला रॅशनल आणि इरॅशनल नंबर जे आहेत ते डिटेल मध्ये शिकायचे, बिकॉज रॅशनल नंबर्स अँड इरॅशनल नंबर्स टुगेदर कॉल्ड एज रिअल नंबर्स. रॅशनल आणि इरॅशनल यांना एकत्रपणे काय म्हणतात सांगा, रिअल नंबर्स असं म्हणत असतात, राईट. ठीक आहे. व्हॉट इज मीन बाय रॅशनल नंबर, व्हॉट इज मीन बाय इरॅशनल नंबर, तर दॅट टॉपिक्स वी आर गोइंग टू सी इन डिटेल्स फ्रॉम दिस लेक्चर. आजच्या लेक्चर पासून आपण ते डिटेल मध्ये पाहायला सुरुवात करणार आहोत. तर बिफोर सीइंग द रॅशनल नंबर्स आपल्याला एक चार्ट दिलेला आहे आपल्या बुक मध्ये की व्हॉट आर द प्रॉपर्टीज ऑफ रॅशनल नंबर्स. रॅशनल नंबरच्या काय सांगा प्रॉपर्टीज. तर पहा मी या ठिकाणी एक छोटासा चार्ट त्या ठिकाणी तयार करतोय. पहा लक्षात, दिस इज द चार्ट यू आर ऑल्सो ड्रॉ इन युअर नोटबुक. हा जो चार्ट आहे तो तुम्हाला तुमच्या नोटबुक मध्ये सुद्धा काय करायचं सांगा, ड्रॉ करायचा, राईट. ठीक आहे. तर मला पहा या ठिकाणी मी दोन चार्ट लिहितोय. फर्स्ट वन इज काय सांगा प्रॉपर्टी. काय काय लिहायचं आपल्याला वेळ सुद्धा काय सांगा प्रॉपर्टीज ऑफ काय सांगा रॅशनल नंबर. पाहतो लक्षात, इथे लिहितो प्रॉपर्टी. here is the काय सांगा ऍडिशन, here is the काय सांगा ऍडिशन, आणि here is the property for multiplication. तर ऍडिशन मल्टिप्लिकेशनच्या प्रॉपर्टीज आपल्याला काय करायचं सांगा या ठिकाणी चेक आउट करायचे. तर पहा लक्षात, कम्युलेटिव्ह प्रॉपर्टी आपण त्या ठिकाणी पाहूयात. पहा लक्षात, फर्स्ट वन काय सांगा क्युम्युलेटिव्ह प्रॉपर्टी, राईट. ठीक आहे. तर पहा a प्लस b इक्वल टू काय सांगा b प्लस a. तुम्हाला सर्वांना माहिती आहे 3 अधिक 4 केले तरी 7च होतं, आणि 4 अधिक 3 केले तरी काय होतं सांगा 7च होतं. तर अशा प्रकारचे दिस इज काय सांगा ही प्रॉपर्टी कम्युलेटिव्ह प्रॉपर्टी. कळतं सर्वांना, 3 अधिक 4 7, 4 अधिक 3 7च होतं. इथंच होतं त्याचे. पहा a into b केलं तरी तेच उत्तर येणार, आणि b into a केलं तरी तेच उत्तर येतं. 3 गुणिले 4 केलं तरी 12, आणि 4 गुणिले 3 केलं तरी 12च आन्सर येतं. कळतं सर्वांना. ठीक आहे. तर दिस प्रॉपर्टी इज कॉल्ड काय सांगा क्युम्युलेटिव्ह प्रॉपर्टी. काय म्हणायचं या प्रॉपर्टीला सांगा क्युम्युलेटिव्ह प्रॉपर्टी. आता दुसरी प्रॉपर्टी जी आहे ती चेक आउट करा. पहा लक्षात, असोसिएटिव्ह प्रॉपर्टी. सेकंड वन काय सांगा असोसिएटिव्ह प्रॉपर्टी. आता असोसिएटिव्ह प्रॉपर्टी म्हणजे काय, तर a प्लस b यांची ऍडिशन केली मग c आणि केला तरी आन्सर तेच येणार आहे. आणि जर काय केलं तुम्ही पहा a आणि प्लस काय सांगा b प्लस c केलं तरी आन्सर तेच येणार आहे. एक्झाम्पल द्यायचं म्हणलं तर 3 प्लस 4 आधी केले 7, आणि मग त्याच्यामध्ये काय केले 5 मिळवले, तर आन्सर किती येणार 12 येणार आहे. किंवा मग तुम्ही 3 तसंच ठेवला आणि पहिली 4 प्लस 5 ची ऍडिशन केली तर 3 आणि 4 प्लस 5 किती 9, आन्सर किती येणार आहे 12 येतं. त्याने काय फरक पडत नाही. त्याला म्हणतात असोसिएटिव्ह प्रॉपर्टी. काय म्हणायचं सांगा असोसिएटिव्ह प्रॉपर्टी. चला इकडे पण तसंच आहे. मला लक्षात a इंटू किंवा a इंटू b, पहिला a चा आणि b चा गुणाकार केला मग c ने मल्टिप्लाय केलं तरी आन्सर तेच येणार आहे. आणि पहिलं b आणि c चा प्रॉडक्ट केला मग a ने मल्टिप्लाय केलं तरी आन्सर तेच येतं. तर दिस इज काय सांगा असोसिएटिव्ह प्रॉपर्टी. या प्रॉपर्टीला काय म्हणतात सांगा असोसिएटिव्ह प्रॉपर्टी असं म्हणतात, राईट. ठीक आहे. आता पुढची जी प्रॉपर्टी आहे पहा लक्षात घ्या, तिला म्हणतात आयडेंटिटी प्रॉपर्टी. तिसरी कोणती आहे सांगा आयडेंटिटी. कळतं सर्वांना आयडेंटिटी प्रॉपर्टी म्हणजे काय, a प्लस 0 केलं तरी उत्तर a येतं, आणि 0 प्लस a केलं तरी उत्तर a येतं. म्हणजे a मध्ये 0 ऍड केला तर a ची आयडेंटिटी बदलत नाही. देयर इज नो चेंज इन द आयडेंटिटी ऑफ a. कळतं सर्वांना, a ची आयडेंटिटी बदलत नाही. त्याला आपण म्हणतो काय सांगा आयडेंटिटी प्रॉपर्टी. किंवा या ठिकाणी जर पाहिलं तर a इंटू 1 जर केलं, a इंटू 1 केलं तर उत्तर a येतं, आणि 1 इंटू a केलं तर उत्तर a येतं. म्हणजे याचा अर्थ 1 ने मल्टिप्लाय केलं तर आयडेंटिटी बदलत नाही. त्याला म्हणतात काय सांगा आयडेंटिटी प्रॉपर्टी. काय दिस प्रॉपर्टीज कॉल्ड एज काय सांगा आयडेंटिटी प्रॉपर्टी. आणि आता जो प्रश्न आहे मला इनव्हर्स प्रॉपर्टी. काय सांगा चौथी इनव्हर्स प्रॉपर्टी. ऍडिटिव्ह इनव्हर्स a मध्ये त्याचा ऍडिटिव्ह इनव्हर्स मिळवला. ऍडिटिव्ह इनव्हर्स कोणता असतो मायनस a. आन्सर किती येतं सांगा 0 येतं. याला ऍडिटिव्ह इनव्हर्स म्हणायचं. काय म्हणायचं सांगा ऍडिटिव्ह इनव्हर्स. कळतं समजा a चा ऍडिटिव्ह इनव्हर्स कोण आहे मायनस a, 3 चा ऍडिटिव्ह इनव्हर्स -3, 4 चा ऍडिटिव्ह इनव्हर्स -4. तसं इकडे पहा मल्टिप्लिकेटिव्ह इनव्हर्स कसा असतो 1/a. a चा मल्टिप्लिकेटिव्ह इनव्हर्स काय यायचा 1/a, b चा 1/b, 4 चा 4 चा 1/4 असं. मग इक्वल किती येतं सांगा 1. तर दीज आर द प्रॉपर्टीज यू शुड नो. ते काय पाठ करण्यासारखे नाही, आपल्या सगळ्यांना माहिती आहे त्या प्रॉपर्टीज. ते काय आपण नवीन शिकतोय असं काही नाहीये. ऑल दिस प्रॉपर्टीज आर नोन टू यू. सगळ्या प्रॉपर्टी तुम्हाला सर्वांना ऑलरेडी माहिती आहे त्या. त्यामुळे हे काही नवीन असं काही शिकतोय असं काही बघायला नाही. तर दिस इज ऑल अबाउट काय सांगा सम बेसिक प्रॉपर्टीज ऑफ काय सांगा रॅशनल नंबर्स. या रॅशनल नंबरच्या काही बेसिक प्रॉपर्टीज होत्या. ठीक आहे. आता आपण जाऊयात आपल्या टॉपिककडे. आता आपल्याला आपल्या चॅप्टरला सुरुवात करायची, किंवा आपला जो काही 9th चा सिलेबस आहे त्याला सुरुवात करायची आजपासून किंवा आतापासून. कळते सर्वांना. ठीक आहे. तर लेट्स स्टार्ट द सिलेबस ऑफ 9th फ्रॉम दिस पर्टिक्युलर टाइम. द नेम ऑफ द टॉपिक इज नथिंग बट द रॅशनल नंबर्स. आता आपण सुरुवात करूयात आपल्या खऱ्या टॉपिकला, म्हणजे जो आपला 9th स्टँडर्डचा सिलेबस आहे त्याला. तर त्याचं नाव आहे काय सांगा रॅशनल नंबर्स. ठीक आहे. हे राईट करायचं असेल तर करून टाका तुम्ही. त्याचा स्क्रीनशॉट वगैरे काढा. प्रॉपर्टीज ऍडिशन मल्टिप्लिकेशन, राईट. ठीक आहे. चला पाहता.
पॉज करा आणि राईट करून घ्या वेळाने हा. पॉज करा किंवा स्क्रीनशॉट काढून राईट करून टाका. ठीक आहे. आता पहा लक्ष द्या. आपण पाहायला चाललोय रॅशनल नंबर्स. लक्ष द्या. आता आपला मेन टॉपिक जो आहे तो सुरू होतोय आतापासून राईट. ठीक आहे. 9 चा व्हॉट इज द मीन बाय काय सांगा रॅशनल नंबर्स. रॅशनल नंबर्स. आता व्हॉट इज रॅशनल नंबर्स आपण डेफिनेशन लिहिलेली आहे पहा सर्वांनी. काय डेफिनेशन लिहिली आहे पहा लक्ष द्या. डेफिनेशन असे पहा पहिली डेफिनेशन या ठिकाणी मी राईट करतोय. द नंबर्स in the form of in the काय सांगा form of the numbers in the form of काय सांगा p upon q where p and q where p and काय सांगा q are integers. p and q are काय सांगा integers such that q is not equal to 0, q is not equal to 0 are called as rational numbers. are called as काय सांगा रॅशनल नंबर्स. त्याला आपण रॅशनल नंबर्स असं म्हणतो. ठीक आहे. पहा लक्ष द्या. द नंबर्स इन द फॉर्म ऑफ p upon q. ज्या संख्या p upon q या फॉर्म मध्ये लिहिल्या जातात राईट. ठीक आहे. द नंबर्स व्हिच कॅन बी रिटन इन द फॉर्म ऑफ काय सांगा p upon q दे आर कॉल्ड एज काय सांगा रॅशनल नंबर्स. बरोबर आहे. फक्त डिनॉमिनेटर 0 नको कारण डिनॉमिनेटरला जर 0 आला पहा जर समजा काय सांगा 3 upon 0 आली तर तुम्हाला त्याचं उत्तर काढता येत नाही. इट्स आन्सर इज इन्फिनिटी. त्याला आपण असं लिहितो इन्फिनिटी किंवा नॉट डिफाइन्ड. त्यामुळे आपल्याला डिनॉमिनेटर 0 सोडून इतर कुठल्या संख्याच्या या स्वरूपात मांडता येतात त्यांना आपण काय म्हणतो सांगा बरं रॅशनल नंबर्स असं म्हणतो. p and q are integers राईट. ठीक आहे. तर आता मला सांगा एक्झाम्पल. आता ही झाली डेफिनेशन. आता दुसरी डेफिनेशन काय सांगणार आहे मी लक्ष द्या. मला समजा एक संख्या मी घेतली पहा 5/3. दिस इज द रॅशनल नंबर. दिस इज द काय सांगा रॅशनल नंबर. दिस रॅशनल नंबर इज इन द फॉर्म ऑफ काय सांगा फ्रॅक्शन. हा कसा आहे सांगा फ्रॅक्शनच्या फॉर्म मध्ये. आता मी काय याचे भागाकार करतो पहा 3 1 3 2 उरले 3 6 18 3 6 18 3 6 18 6 6 6 6 6 6 and so on. लक्षात ठीक आहे. मग आता मला सांगा हा एक नंबर झाला. त्यानंतर मी दुसरा एक नंबर घेतो पहा लक्षात 10 आपण काय सांगा 2 घेतले. दिस इज आल्सो रॅशनल नंबर. असं काय सांगा रॅशनल नंबर. किंवा मी एक काम करतो 13 आपण 2 घेतो. दिस इज आल्सो रॅशनल नंबर. मग सांगा मला काय होईल सांगा बेस 12 1 उरला बे पंच काय सांगा 10. दिस इज आल्सो द रॅशनल नंबर राईट. ठीक आहे. नंतर आय एम गोइंग टू टेक द काय सांगा अनदर नंबर 13 आपण काय सांगा 9 1 चा 9 खाली किती उरले 4 4 वर घेतला 0. 9 4 चा 36 खाली किती उरले 4 4 चा घेतला 0. 9 4 चा 36 खाली किती उरले 4 4 चा घेतला 0. 4 4 4 4 and so on. लक्षात ठीक आहे. लेट्स से अनदर एक्झाम्पल पहा लक्षात घ्या. 20 आपण काय सांगा 6 20 आपण काय सांगा 6 सांगा 6 3 18 खाली किती उरले 2 2 वर घेतला 0. बरोबर. परत 6 3 18 खाली उरले 2 2 वर घेतला 0. 6 3 18 once again 2 2 वर घेतला 0. 6 3 18 3 3 3 3 and so on. राईट. ठीक आहे. कळते सर्वांना. इथे लक्षात ठीक आहे. नंतर आय एम गोइंग टू टेक द अनदर एक्झाम्पल 50/6 करतो पहा लक्षात. 6 6 8 48 खाली उरला 2 2 वर घेतला 0. 6 नको एक वेगळंच घेतो आता 8 वगैरे घेतो. ठीक आहे. चला सांगा 8 6 48 खाली उरले किती 2 2 वर घेतला 0. हा त्यानंतर पहा 8 2 16 खाली उरले किती सांगा 4 4 वर घेतला 0 आणि 8 5 काय सांगा 40 6.25. लेट्स से अनदर एक्झाम्पल पहा लक्षात 223 डिवाइडेड बाय काय सांगा 5. चला पहा हे एक्झाम्पल घेऊया. पहा 5 4 चा 20 5 4 चा 20 राहिले 23 23 वर परत 5 चौक काय सांगा 20 खाली उरले 3 3 घेतला 5 काय सांगा 30 44 आपण पॉइंट काय सांगा 6. व्हॉट यू कॅन सी काय तुम्हाला दिसते या केस मध्ये. व्हॉट यू कॅन सी काय बोलायचं तुम्हाला की रॅशनल हे सगळे रॅशनल नंबर आहेत. पण इथं रॅशनल नंबर्स आर रिटन इन द डेसिमल फॉर्म. हा काय सांगा रॅशनल नंबर. आपण काय हे सगळे खालचे खाली जे येत नाही सगळे रॅशनल नंबर्स आहेत पहा लक्षात. रॅशनल नंबर्स राईट. ठीक आहे. कन्सिडर द फॉलोइंग रॅशनल नंबर. हा त्याचा फ्रॅक्शन फॉर्म आहे. हा कोणता फॉर्म आहे त्याचा फ्रॅक्शन फॉर्म. म्हणजे हा पूर्ण की फॉर्म आहे त्याचा आणि हा त्याचा काय सांगा डेसिमल फॉर्म. डेसिमल फॉर्म. हा रॅशनल नंबर डेसिमल फॉर्म मध्ये असं लिहिते. इथं पण द्यायचे पहा लक्षात. हा कोणता आहे फॉर्म त्याचा फ्रॅक्शन फॉर्म. फ्रॅक्शन फॉर्म. आणि हा काय त्याचा म्हणा डेसिमल फॉर्म. डेसिमल फॉर्म. तोच रॅशनल नंबर मी डेसिमल फॉर्म मध्ये लिहिला. मी 6 एक्झाम्पल घेतले 1 2 3 4 5 आणि काय सांगा 6. आय हॅव टेकन द 6 एक्झाम्पल्स ऑफ रॅशनल नंबर्स. 6 रॅशनल नंबर मी घेतले आणि ते सगळे मी कोणत्या कशात कन्वर्ट केले डेसिमल फॉर्म मध्ये कन्वर्ट केले. दिस नंबर इज कन्वर्टेड टू द डेसिमल फॉर्म. दिस कन्वर्टेड दिस भागाकार करून मी डेसिमल फॉर्म मध्ये कन्वर्ट केले. डेसिमल फॉर्म म्हणजे काय दशांश पद्धतीमध्ये मांडले ते पॉइंट मध्ये थोडक्यात. कळते सर्वांना. आता अपूर्णांकाच्या स्वरूपात तो पण दशांश मध्ये दशांश स्वरूपात मांडला म्हणजे डेसिमल फॉर्म मध्ये मांडला. मग पहा फ्रॅक्शन
rational number is written in the decimal form. What you can observe that? काय दिसतं तुम्हाला? तुमच्या असं लक्षात आलं की डेसिमल फॉर्म ऑफ द रॅशनल नंबरचा डेसिमल फॉर्म जो असतो ना, इट इज आयदर रिकरिंग झालाय पहा लक्षात 6666666 सो ऑन, किंवा इथं पहा 3.333333 म्हणजे द नंबर ऑर ग्रुप ऑफ नंबर डिजिटचा जो काही ग्रुप आहे तो काय होतो, सारखा रिपीट होतोय पहा. 3 रिपीट झाला की नाही सारखा इथं 6 काय झालं, सारखा रिपीट झाला. या ठिकाणी सुद्धा काय झालं सांगा, 4 काय झाला, रिपीट झाला. म्हणजे त्याचा रिकरिंग फॉर्म येतो. कसा येतो सांगा, म्हणजे डेसिमल फॉर्म ऑफ द काय सांगा रॅशनल नंबरचा डेसिमल फॉर्म जो असतो ना, इट इज काय सांगा रिकरिंग. आणि थांबलाय का ते नाही, म्हणजे नॉन टर्मिनेटिंग रिकरिंग येतो. नॉन टर्मिनेटिंग आणि काय सांगा रिकरिंग. आणि काही ठिकाणी काय पाहिजे, हे गणित घ्या किंवा हे एक्झाम्पल घ्या किंवा हे एक्झाम्पल घ्या, यामध्ये काय टर्मिनेट झाला 6.5 थांबला बघा, 6.25 स्टॉप, 44.6 स्टॉप. म्हणजे एक तर टर्मिनेट तरी झालं पाहिजे. डेसिमल फॉर्म काय झालं पाहिजे, टर्मिनेट पहा 1 2 आणि 3 या तीन केसेस मध्ये काय झालाय, डेसिमल फॉर्म टर्मिनेट झालाय. भाकर कितीचा वाचला 6.5 आणि स्टॉप झालं, प्रोसेस स्टॉप झाली. इथं काय झालं 6.25 प्रोसेस स्टॉप झाली. म्हणजे डेसिमल फॉर्म ऑफ द रॅशनल नंबर इज आयदर टर्मिनेट म्हणजे स्टॉप झाली पाहिजे प्रोसेस. टर्मिनेटचा अर्थ कळतो सर्वांना, थांबली पाहिजे भाकरची प्रोसेस, कळते सर्वांना. और एक तर टर्मिनेट तरी झाली पाहिजे, नाही तर मग अशा प्रकारे जर टर्मिनेट होत नसेल म्हणजे चालूच राहत असेल, टर्मिनेट होत नसेल तर इट शुड बी रिकरिंग. याची रिकर झाली पाहिजे, तर सर आवर्ती पद्धती यायला पाहिजे. तो नंबर किंवा ग्रुप ऑफ नंबर्स रिपीट झाला पाहिजे. मग याच्यावर आपण डेफिनेशन लिहू शकतो. पहा लक्षात द्या, द डेसिमल फॉर्म ऑफ रॅशनल नंबर्स the numbers whose decimal असं लिहितो बा. एक मिनिट, the numbers, दुसरी डेफिनेशन नंबर 2, the numbers whose decimal form is either terminating type, एक तर टर्मिनेटिंग तरी पाहिजे पहा लक्षात, और एक तर टर्मिनेट, हा टर्मिनेट झालाय आणि टर्मिनेट होत नसेल तर असं रिकर झालं पाहिजे. और नॉन टर्मिनेट जर होत असेल, नॉन टर्मिनेटिंग टर्मिनेट होत नसेल म्हणजे हा टर्मिनेट नाही झाला, हा नाही झाला, सॉरी हा आणि हा नाही झाला, नॉन टर्मिनेटिंग असेल तर मग रिकरिंग झालं पाहिजे. नॉन टर्मिनेटिंग काय सांगा, रिकरिंग फॉर्म. लक्षात ठीक आहे, रिकरिंग. देन such numbers are called as rational numbers. अशा नंबरला काय म्हणतात सांगा, रॅशनल नंबर्स असं म्हणतात. आर कॉल्ड एज काय सांगा, रॅशनल नंबर्स. नीट लक्षात घ्या काय सांगितलंय, द नंबर्स whose डेसिमल फॉर्म, पहा हा फ्रॅक्शन फॉर्म आहे, तोच नंबर मी डेसिमल फॉर्म मध्ये लिहिला, तो एक तर टर्मिनेट कधी झाले पाहिजे पहा, this one these are the terminating फॉर्म मध्ये आले. आलं लक्षात ठीक आहे. they can be written in the terminating form, or जर टर्मिनेट होत नसतील तर ते कसे आले पाहिजे सांगा, रिकरिंग झाले पाहिजे. असे रिकर झालाय पहा, हा रिकर झालाय. तर सर्वांना ठीक आहे. तर अशा प्रकारे मी त्या ठिकाणी 6 एक्झाम्पल्स मी या ठिकाणी घेतले. मी एक्झाम्पल कन्सिडर द फॉलोइंग एक्झाम्पल. तर ते सर्वांना ठीक आहे. एक्झाम्पल हा फ्रॅक्शनल फॉर्म, तो डेसिमल फॉर्म. तर ते सर्वांना ठीक आहे. हा जो आहे हा कसा आहे सांगा, हा जो नंबर आलाय तो कसा, नॉन टर्मिनेटिंग थांबत नाही ही भागाकाराची क्रिया, पण कशी आहे, रिकरिंग आहे. पण कशी आहे सांगा, रिकरिंग आहे. तर रिकरिंग म्हणजे वारंवार तेच येतं. तर ते सर्वांना ठीक आहे. 6 असं. इथे कशी आहे सांगा, नॉन टर्मिनेटिंग आणि कशी सांगा, रिकरिंग. ठीक आहे. या केस मध्ये सुद्धा काय आलं सांगा, नॉन टर्मिनेटिंग आणि काय सांगा, रिकरिंग. या केस मध्ये कसं आलंय सांगा, टर्मिनेटिंग आलंय. टर्मिनेट झाल्यावर रिकरिंगचा काय प्रश्न येत नाही, टर्मिनेटिंग टाइप. हा कसा लिहिला आपण, टर्मिनेटिंग टाइप. आणि दिस वन आल्सो इज काय सांगा, टर्मिनेटिंग टाइप. हा सुद्धा कसा आलाय सांगा, टर्मिनेटिंग टाइप. अशा प्रकारे रॅशनल नंबर जेव्हा तुम्ही डेसिमल फॉर्म मध्ये लिहिता, when the rational numbers are written in the decimal form, then it is either terminating, एक तर तो टर्मिनेटिंग तरी असतो किंवा मग नॉन टर्मिनेटिंग जर असेल तर रिकरिंग असतो. जर तो नॉन टर्मिनेटिंग असेल तर कसा असेल, रिकरिंग. पहा इथं रिकर झालं 6 अँड सो ऑन, 3 अँड सो ऑन. आहे ना, वारंवार फ्रिक्वेंटली तेच नंबर येतात.
सो ऑन. इथे लक्षात ठेवा अशा पद्धतीने यू कॅन चेक वेदर द काय नंबर इज टर्मिनेटिंग और रिकरिंग. मग एक तर टर्मिनेट तरी पाहिजे किंवा मग काय पाहिजे सांगा रिकरिंग तरी पाहिजे. तर अशा प्रकारे दिस टू थिंग्स आर इम्पॉर्टंट इन द रॅशनल नंबर. रिकरिंग आयदर रिकरिंग और काय सांगा आयदर टर्मिनेटिंग. लक्षात. द नंबर whose decimal form is either terminating or recurring. एक तर टर्मिनेटिंग तरी पाहिजे नाही तर रिकरिंग पाहिजे. अशा नंबर्सला काय म्हणतात सांगा रॅशनल नंबर्स असं म्हणतात की त्याचे एक्झाम्पल्स. कळते सर्वांना? राईट. ठीक आहे. these are the काय एक्झाम्पल्स ऑफ दिस काय सांगा नंबर्स. कळले सगळ्यांना? ठीक आहे. आता मी तुम्हाला काही एक्झाम्पल्स देणार आहे. वेदर दे आर रॅशनल और इरॅशनल ते आपल्याला चेक आउट करायचे. वेदर दे आर काय सांगा रॅशनल और इरॅशनल. तर इरॅशनल जे आहे त्याच्यामध्ये बरं ठीक आहे काम करू. ते एक्झाम्पल आपण नंतर घेऊ कारण इरॅशनल नंबर शिकलो की मग आपण काय करू आयडेंटिफाय करायला शिकतो की कुठले रॅशनल आहेत आणि कुठले इरॅशनल आहेत. तर ते सर्वांना ठीक आहे. तर आज आपण फक्त एवढंच पाहतोय. मला लक्षात घ्या की ज्या संख्या टर्मिनेटिंग स्वरूपात लिहिता येतात किंवा नॉन टर्मिनेटिंग असेल तर रिकरिंग लिहितात ते आर कॉल्ड काय सांगा रॅशनल नंबर्स. मग दोन डेफिनेशन झाल्या. ही डेफिनेशन जर तुम्ही ऑलरेडी स्टँडर्ड व्हायला तर खूप वेळा पाहिली असणार आहे की नाही. तर नंबर व्हिच कॅन बी रिटन इन द फॉर्म ऑफ p upon q. जी संख्या p upon q या फॉर्म मध्ये लिहिता येते तिला काय म्हणतात सांगा रॅशनल नंबर. किंवा ही पण डेफिनेशन आहे की आता पहा आपण मी इथे भरपूर एक्झाम्पल्स त्या ठिकाणी 5-6 एक्झाम्पल्स घेतली. यू कॅन सी कुठली एक्झाम्पल तुम्ही त्या ठिकाणी घेऊ शकता रॅशनल नंबरची आणि त्यांचा जर भाग दिला अशा प्रकारे जर डेसिमल फॉर्म मध्ये लिहिलं तर यू कॅन सी दॅट काय सांगा इट इज आयदर टर्मिनेटिंग और रिकरिंग. एक तर टर्मिनेट तरी होतो भागाकार नाही तर असा वारंवार तोच तरी येतो. कळतं सर्वांना? अशा पद्धतीने आपल्याला काय काढता येतं. चला मी आणखी एक उदाहरण देतो तुम्हाला. लिहून टाकायचं असेल तर लिहून टाका तुम्ही. लक्ष द्या. मी लागलं तर परत एक थोडंसं कंटिन्यू करतो. इथं मला माहित नाही किती घेतलं होतं मी पण मे बी ठीक आहे 20 आपण 3 घेतो किंवा 5 आपण 3 घेतो. 5 एका 3 एका 3 3 सक 18 3 सक 18 3 सक 18 3 सक 18 अँड सो ऑन असं. हा ठीक आहे. हा त्याचा काय होता सांगा फ्रॅक्शन फॉर्म. हा होता फ्रॅक्शन फॉर्म आणि हा होता काय सांगा डेसिमल फॉर्म. हे एक्झाम्पल जे ते लिहून घ्या तुम्ही डेसिमल फॉर्म. याचा स्क्रीनशॉट काढा. हे लिहून घ्या. मी एक्झाम्पल काढणार आहे आता. हा हे एक्झाम्पल राईट करून घ्या. मी रब करणार आहे आता. इथे लिहा हे सगळं कसं आलंय टर्मिनेटिंग नॉन टर्मिनेटिंग कसं आलंय ते लिहा. एक तर टर्मिनेट तरी होतो नाही तर रिकरिंग तरी येतो. आणखी काय एक्झाम्पल्स मी घेतो. आणखी 3-4 एक्झाम्पल्स मी दाखवतो तुम्हाला दाखवतो की कसे ते रॅशनल नंबर्स आहेत. पहा याला लक्ष सर्वांच्या हे लिहून टाका तुमच्या नोटबुक मध्ये. हा ठीक आहे. चला पहा. नेक्स्ट एक्झाम्पल दे. आणखी एक्झाम्पल काय घेतो मी लक्ष द्या. या बाजूला मी लिहितोय डेसिमल फॉर्म. या बाजूला काय लिहितोय सॉरी या बाजूला लिहितोय मी फ्रॅक्शनल फॉर्म. या बाजूला मी लिहिणार काय सांगा त्याचा डेसिमल फॉर्म. ठीक आहे. पहा लक्ष द्या. आणखी काय एक्झाम्पल घेतो. ते मागाशी 6 घेतली होती 7वे एक्झाम्पल पहा लक्ष द्या. 524/7 करतो. 524 डिवाइडेड बाय काय सांगा 7 काय घेऊ शकता तुम्ही. ठीक आहे. चला पहा त्याचा डेसिमल फॉर्म कसा येईल. हा हे पहा 524 डिवाइडेड बाय काय सांगा 7. 7 × 7 = 49. खाली उरले किती सांगा 3 3 घेतले 4 7 × 28 खाली उरले किती सांगा 6 6 घेतला 0. हा ठीक आहे. 7 × 7 7 × 8 = 56 खाली उरले किती सांगा 4 4 घेतला 0. 7 × 5 = 35 खाली उरले किती सांगा 5 5 घेतला 0. त्यानंतर 7 × 7 = 49 खाली उरले किती सांगा 1 एकावर घेतला 0. त्यानंतर पहा लक्ष द्या. 7 × 1 = 7 खाली किती उरलं सांगा 3 3 घेतला 0. 7 × 28 खाली किती उरले सांगा 2 2 घेतला 0. त्यानंतर पहा 7 × 2 = 14 खाली किती उरले सांगा 6 6 घेतला 0. तर 7 × 8 = 56 खाली उरले किती 4 4 घेतला 0. 7 × 5 = 35 खाली किती उरले सांगा 5 5 घेतला 0. 7 × 7 = 49 खाली किती उरले सांगा 1 एकावर घेतला 0. 7 × 1 = 7 7 खाली किती उरले 3 3 घेतला 0. परत 7 × 4 = 28 खाली किती उरले सांगा 2 2 घेतला 0. 7 × 2 = 14 खाली किती उरले सांगा 6 6 घेतला 0. 7 × 8 = 56 खाली किती उरले 4 4 घेतला 0. 7 × 5 = 35 अँड सो ऑन. टर्मिनेट झाली का काय झाली प्रोसेस टर्मिनेट. किती लांब आपण सोडत जरी गेलो तर त्या ठिकाणी पहा याचा डेसिमल फॉर्म कसा लिहिला मी लक्ष द्या. हे पहा दिस इज द डेसिमल फॉर्म 74.85714 85714 2 85714 7142 ठीक आहे. परत 85714 आणि डॉट 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 प्लस. आता काय
काय दिसलं तुम्हाला बघा, एक तर टर्मिनेट तरी होतो किंवा मग काय होतं रिकरिंग. तर हा टर्मिनेट नाही झाला, डॉट 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 अजून प्रोसेस थांबली का आपली, नाही थांबली. मग टर्मिनेट नाही झाला पण रिकरिंग आहे का पा, आहे रिकरिंग. लक्ष द्या हे आपल्याला असं लिहिता येईल पा, लक्ष द्या. दिस कॅन बी रिटन लाईक दिस वन, हे पा इज इक्वल टू 74.85714 पा आणि 2 85714 85714 85714 म्हणजे हा जो ग्रुप आहे ना तो रिकर झालेला आहे. मी याच्या डोक्यावर असं बार करतात कळतं सर्वांना. यू कॅन राईट द काय बार लाईक दिस वन. म्हणजे जे तुमचा ग्रुप ऑफ डिजिट्स रिपीट झालाय ना, जो काय ग्रुप ऑफ डिजिट रिपीट झाला त्याच्यावर काय करायचं असं आडवा बार करायचा. हा ग्रुप रिपीट झालेला आहे त्या रिकरिंग झालाय. हा कसा आला कळाला तुम्हाला, काय सांगा, नॉन टर्मिनेटिंग आणि काय सांगा रिकरिंग. टर्मिनेट नाही झाला तर रिकर होतोच 100%, बरोबर. ठीक आहे, रिकर होत असेल पण जो रॅशनल जो नंबर काय होतो सांगा ज्याचा डेसिमल फॉर्म रिकर होतो, रिकरिंग होतो, त्याला म्हणायचं काय सांगा, रॅशनल नंबर. त्याला काय म्हणणार तुम्ही सांगा, इट इज कॉल्ड रॅशनल नंबर. लक्षात राहील सर्वांच्या. दिस इज आल्सो अनदर एक्झाम्पल. मी थोडं मोठं एक्झाम्पल घेतलं मुद्दाम तुम्हाला समजण्यासाठी. तर ते सर्वांना कधी कधी मागाच्या गणितात 1 2 डिजिट नंतर रिपीट होतात. आता काय आले 1 2 3 4 6 डिजिट्स आले, 6 झाल्यानंतर ग्रुप नंतर परत रिपीट झाला, मग 6 मग 6 असं पण होऊ शकतं. ठीक आहे, लक्षात घ्या. नंतर आता 8 एक्झाम्पल आहे मी टू टेक पा, लक्षात. आणखी एखादा एक्झाम्पल त्या ठिकाणी येतो 8 एक्झाम्पल. हा पा 237 डिवाइडेड बाय काय सांगा 5 करतो मी, 5 नाही करत 11 करूया पा, लक्षात. 237 डिवाइडेड बाय काय सांगा 11. चला पा, लक्षात मी भाग देतो बरं, लक्ष द्या. 237 पा 237 डिवाइडेड बाय काय सांगा 11. 11 दुने 22 खाली उरला 1 एकावर घेतले 7. 11 दुने काय सांगा 22 खाली उरला 1 एकावर घेतले 7 पा, लक्षात. 11 1 11 खाली उरले किती 6 6 घेतला 0. त्यानंतर 11 5 55 पा, लक्षात. 11 5 55 खाली उरले 5 5 0. 11 4 चा 44 डिवाइडेड किती गेले मी 6. हा ठीक आहे, परत एकदा गेला 0. 11 5 चा काय सांगा 55 रिमेन्स काय सांगा 5 वन्स अगेन 0. 11 4 चा काय सांगा 44 वन्स अगेन काय सांगा 6. 11 5 चा काय सांगा 55 वन्स अगेन काय सांगा 5. 11 4 चा काय सांगा 44 वन्स अगेन काय सांगा 6 and 0 and so on. काय आले सांगा मला 21.545454 and dot 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 dot. What you can see that हा टर्मिनेट नाही झाला पण कसा आलाय, रिकरिंग आलाय पा. 54 ने रिकर झालाय आहे का नाही. मग दिस नंबर कॅन बी रिटन लाईक दिस वन पा, लक्षात. हा नंबर तुम्हाला असं लिहिता येईल 21 पॉइंट काय सांगा 54 आणि त्याच्यावर 12. म्हणजे हा कसा आलाय सांगा, नॉन टर्मिनेटिंग आणि रिकरिंग या फॉर्म मध्ये. मग लक्षात येते का तुमच्या. एक तर तो टर्मिनेटिंग तरी पाहिजे आणि टर्मिनेट होत नसेल तर काय पाहिजे सांगा, रिकरिंग तरी पाहिजे. म्हणजे असा आवड केला पाहिजे, कुठला तरी ग्रुप जो आहे डिजिट्सचा तो रिपीट झाला पाहिजे, तर त्याला म्हणायचं काय सांगा रिकरिंग. इफ द ग्रुप ऑफ डिजिट्स रिकरिंग म्हणजे काय रिपीटिंग, then it is called a recurring. तर सर्वांना अशा पद्धतीने you can write this one. ते झालं 7, this one is काय सांगा 8 1, राईट. तर ते सर्वांना मी काय सांगतोय, in this way you can see what is mean by काय सांगा रॅशनल नंबर्स. तुमच्या सगळ्यांच्या लक्षात आलं पाहिजे काय सांगा रॅशनल नंबर्स कसे असतात. तर रॅशनल नंबरची डेफिनेशन लक्षात ठेवा. हे दोन शब्द लक्षात ठेवा, टर्मिनेटिंग और रिकरिंग. इट आर व्हेरी इम्पॉर्टंट वर्ड्स. कळतं सर्वांना. इथं लागलं तर मी इथं लिहितो रॅशनल नंबर म्हणजे काय, त्याचा डेसिमल फॉर्म, त्याचा काय सांगा डेसिमल फॉर्म. हा काय असतो सांगा, एक तर टर्मिनेटिंग तरी असतो. डेसिमल फॉर्म इज काय सांगा टर्मिनेटिंग और काय सांगा रिकरिंग. टर्मिनेटिंग असतो किंवा रिकरिंग असतो त्याला म्हणायचं काय सांगा रॅशनल नंबर्स. त्याला काय म्हणायचं रॅशनल नंबर्स. लक्षात ठेवा. कळते सर्वांना. ठीक आहे. इन दिस वे व्हाट इज वे ऑफ सीइंग which numbers are called as काय सांगा रॅशनल नंबर. दोन डेफिनेशन तुमच्या समोर मांडलेत मी. द नंबर्स इन द फॉर्म ऑफ p upon q where p and q are integers. लक्षात ठेवा. they are called as rational numbers. म्हणजे ज्या संख्या अशा मानता येतात लक्षात न्यूमरेटर अपॉन डिवाइडर त्या संख्येला काय सांगा रॅशनल. फक्त डिनॉमिनेटर 0 नको. द नंबर्स which can be written in p upon q form they are called as rational numbers. हे झालं त्याचं फ्रॅक्शनल फॉर्म. आणि त्याच नंबर जेव्हा डेसिमल फॉर्म मध्ये मांडतो तेव्हा असं आलं पाहिजे, एक तर टर्मिनेट तरी झाली पाहिजे नाही तर रिकर तरी झाली पाहिजे नंबर. कळते सर्वांना. अशा प्रकारे टर्मिनेट होत नसेल तर रिकरिंग झाली पाहिजे आणि नाही तर मग टर्मिनेटच झाली पाहिजे. अशा प्रकारच्या संख्यांना आपण काय म्हणतो सांगा रॅशनल नंबर्स असं म्हणत असतो. लक्षात राहू द्या. तिसरा राहू द्या काय सांगा रॅशनल नंबर्स. राईट. ठीक आहे. लक्षात ठेवा रॅशनल नंबर म्हणजे काय. आता रॅशनल नंबर्स म्हणजे काय ते आपण शिकलोय. आता आफ्टर डेट वर काय सांगा नेक्स्ट टॉपिक फ्रॉम युअर बुक नाऊ. लक्षात
एक एक्झाम्पल त्या ठिकाणी आपल्याला दिले की एक्सप्रेस द फॉलोइंग रॅशनल नंबर इन द पी आपण क्यू फॉर्म ते अशा प्रकारचे एक्झाम्पल दिले. तर पहा प्रॅक्टिस सेट मधले मी एक एक्झाम्पल घेतो तुम्हाला. एक्झाम्पल पहा कुठले प्रॅक्टिस सेट मधले प्रॅक्टिस सेट 2.1 मधलं पहा. एक्झाम्पल नंबर 1 classify the decimal form of the given rational numbers into terminating and non-terminating and कैसा non-terminating recurring type. terminating and कैसा non-terminating recurring type. याच्यामध्ये काय करा क्लासिफाय करा. क्लासिफाय द डेसिमल फॉर्म ऑफ द कैसा गिवन रॅशनल नंबर्स इनटू टर्मिनेटिंग. कोणते नंबर टर्मिनेट झाले आणि कोणते नंबर रिकर आले तेवढं फक्त सांगा असा प्रश्न आहे. महाराष्ट्र मी या ठिकाणी क्वेश्चन्स लिहितोय लक्ष द्या. I am going to write the questions here. Five questions are given to you. इधर example इथे त्याचा डेसिमल फॉर्म लिहितो. डेसिमल फॉर्म आणि इधर आन्सर. ठीक आहे. चला पहा क्वेश्चन नंबर 1 जो आहे आपला तो असा आहे पहा 13/5. क्वेश्चन नंबर 2 जो आहे 2/11. क्वेश्चन नंबर 3 जो आहे तो 29/16. क्वेश्चन नंबर 4 जो आहे पहा 17/125 आणि क्वेश्चन नंबर 5 जो आहे पहा लक्षात 11/6. यू हैव टू चेक व्हिच नंबर्स आर टर्मिनेटिंग. सगळेचे सगळे रॅशनल नंबर्स आहेत. ऑल दिस नंबर्स आर काय सांगा रॅशनल गिवन रॅशनल नंबर बिकॉज दे आर रिटन इन पी अपॉन क्यू फॉर्म. फक्त त्याचा डेसिमल फॉर्म कोणत्या स्वरूपाचा आहे ते सांगा. मग चला भागाकार करायला लागेल आपल्याला. 13/5 चा भाग करतो. 5 2 चा 10 आणि 5 6 चा 2.6 इज काय सांगा डेसिमल फॉर्म. चला ह्याचा भागाकार करा. 11 0 0 20 झाले. 5 असा भागाकार करायचा. 2 डिवाइडेड बाय काय सांगा 11. 0 चा भाग वाचला तर 20 झाले. 11 1 11 खाली उरले 9 नावावर घेतलं 0. 11 8 88 बरोबर ठीक आहे. खाली उरले किती सांगा 2 नावावर घेतलं 0. परत 11 1 11 खाली उरले काय सांगा 2 नावावर घेतला 0. सॉरी 11 1 11 खाली उरले 9 नावावर घेतला 0. 11 8 88 खाली उरले काय सांगा 2 नावावर घेतला 0. परत 11 1 11 खाली उरले किती सांगा 9 नावावर घेतला 11 8 88 म्हणजे 0.1818 0.1818 असं लिहिता येतो एंड डॉट 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 डॉट. ठीक आहे. हे झालं सेकंड वन. आता थर्ड जो आहे पहा लक्ष द्या. थर्ड जो आहे तो असा आहे 29 आपण काय डिवाइडेड बाय काय सांगा 16. 16 1 16 राईट. ठीक आहे. राहिले 3 3 राहिले 1 हा राईट. असं आहे 16 16 16 16 28 असे 16 काय सांगा 28 खाली किती उरले 2 नाव घेतला 0. परत 16 1 काय सांगा 16 करते सरांना 16 1 16 खाली होते उरले सांगा 4 4 घेतला 0. त्यानंतर 16 2 32 खाली उरले काय सांगा 8 8 घेतला 0. 16 पंचे किती सांगा 80 खाली उरले 0. मी संपलं. 1.8124 1.8125 दिस इज आन्सर. चला आता फोर्थ वन 17/125 पहा इकडे बघतो मी 17 आणि डिवाइडेड बाय काय असं 125. पहिला 125 चा आपल्याला पाडा करून तयार करतो पहा 125 250 नंतर 375 नंतर काय सांगा 400 सॉरी 500 625 750 नंतर काय सांगा 875 नंतर 1000 125 आणि त्यानंतर काय सांगा 1250 पहा 1 2 3 4 5 6 7 8 9 आणि काय सांगा 10. पाडा बनवून घेतला मी. टेबल बनवलं पाहिजे 125. चला इथं 0 चा भाग बसेल. इथं आले 0. 125 चं 125 खाली किती उरले 5 आणि इथे किती उरले 7 आणि 2 गेले 4 राईट. ठीक परत घेतला 0 पहा आणि 125 3 चा किती आला 375. आन्सर कम्स काय सांगा 75. त्याच्यावर परत घेतला 0 आणि 125 6 चा किती आला 125 6 चा आला 750. आन्सर कम्स काय सांगा 0 0.136 0.136. पहा आभारीची क्रिया स्टॉप झालेली आहे टर्मिनेट झाली थांबली. हा आणि आता हे पासवर्डचं
11 आपण काय सांगा 6 हे पाहिलं 11 आपण काय सांगा 6 6 1 6 खाली उरले 5 5 घेतले 0 6 8 48 बरोबर ठीक आहे खाली उरले काय सांगा 2 2 घेतले 0 6 3 18 खाली उरले 2 2 घेतले 0 परत 6 3 18 खाली उरले 2 2 घेतले 0 परत 6 3 18 खाली उरले 2 2 घेतले 0 आणि अशा प्रकारे चालत राहील हे डॉट 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 हे 1.8333 1.8333 सगळेचे सगळे डेसिमल फॉर्म मध्ये लिहिले आता आपल्याला आन्सर लिहायचे काय लिहायचं सांगा आन्सर चला मला सांगा पहिला नंबर जो होता काय झाले तुमच्या लक्षात आला असेल कोणता टाइप या टर्मिनेटिंग थांबली ना प्रोसेस 2.6 डॉट 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 आले का नाही प्रोसेस स्टॉप झालेली आहे मग याला म्हणायचं काय सांगा टर्मिनेटिंग टाइप हा काय आला सांगा टर्मिनेटिंग टाइप तर सर्वांना ठीक आहे आता हा जो नंबर आहे ना पहा सेकंड वन तो टर्मिनेट नाही अजून बागारी प्रोसेस किती वेळा केली तर 18 18 म्हणजे आपल्याला असेल 0.18 चा काय सांगा 12 हा रिकरिंग आलेला आहे मी तर लिहितो काय सांगा नॉन टर्मिनेटिंग रिकरिंग हा कसा आलाय सांगा नॉन टर्मिनेट नाही झाला पण रिकरिंग झालाय नॉन टर्मिनेटिंग रिकरिंग टाइप रिकरिंग तिसरा काय हा टर्मिनेट झाली तर डॉट 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 आले का नाही कारण का ज्या वेळेला बाकी रिमाइंडर 0 येतो त्यावेळेला आपली बागाची प्रोसेस थांबते या केस मध्ये स्टॉप झाले आपलं क्वेश्चन बागार थांबला डिव्हिजन थांबली आहे कारण का रिमाइंडर 0 आला मग या ठिकाणी काय सांगा टर्मिनेटिंग लिहायचं काय लिहायचं सांगा टर्मिनेटिंग या ठिकाणी हा सुद्धा काय सांगा टर्मिनेट झालाय पालक डॉट 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 आलेले नाही पण इथं सुद्धा काय लिहायचं सांगा टर्मिनेटिंग या ठिकाणी तुम्ही लिहू शकता डॉट 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 आणि 3 रिकर झालाय ही संख्या कशी लिहिता येईल माहिती आहे का तुम्हाला हे पास लिहिता येईल 1.8 आणि 3 वर मार द्यायचा की तुम्हाला फक्त 3 हा 3 रिपीट होत चाललाय 8 नाही रिपीट झाला 8 एकदाच आलेला आहे रिपीट कोण होते 3 होते कंटिन्युअसली म्हणजे 1.8 आणि 3 वर मार द्यायचा फक्त हा कसा सांगा नॉन टर्मिनेटिंग आणि काय सांगा रिकरिंग अशा प्रकारे तुम्हाला विचारलं होतं की कुठले नंबर्स कुठले रॅशनल नंबर्स हे टर्मिनेटिंग आहेत आणि कुठले रॅशनल नंबर हे नॉन टर्मिनेटिंग आणि काय सांगा रिकरिंग आहेत तर ते तुम्हाला काय करायचं होतं डिसाइड करायचं होतं व्हिच नंबर्स आर टर्मिनेटिंग आणि व्हिच नंबर्स आर नॉन टर्मिनेटिंग बट रिकरिंग तर इट इज टू बी काय सांगा रिटर्न ते तुम्हाला त्या चार्ट मध्ये पहिल्या क्वेश्चन मध्ये लिहायचं होतं तर ते सर्वांना ठीक आहे राहील लक्षात ठीक आहे तर दिस ऑल आउट काय सांगा दिस लेक्चर टुडे बाकीचं काय लिहिलं ते आपण उद्या बघूया ओके